नमस्कार. आज मी तुम्हाला भाकरी बनवण्याच्या 2 पद्धती दाखवणार आहे. अशा प्रकारे भाकरी बनवली तर भाकरी एकदम मऊसूत होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी भाकरी बनवण्यासाठी 2 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे पीठ मी रेशनच्या तांदळाचं घेतलं आहे. भाकरी बनवण्यासाठी पीठ एकदम बारीक असलं पाहिजे. आता या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. इथे मी साध्या पाण्याचा वापर केलेला आहे. आपल्याला हे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असं मळायचं नाही आहे. भाकऱ्या व्यवस्थित बनतील असंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. इथे अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता या पिठाचे आपण गोळे बनवून घेऊ. इथे मी 5 गोळे बनवले आहेत, म्हणजेच 5 भाकऱ्या होतील. आता आपण भाकरी बनवण्याचा पहिला प्रकार बघूया. इथे मी एका पोळपाटवर थोडंसं सुकं पीठ घेतलं आहे आणि त्यावर हा पिठाचा गोळा ठेवायचा आहे आणि त्यावर सुद्धा आपल्याला थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे. आता आपण हाताने भाकरी व्यवस्थित गोल बनवून घेऊया. तुम्हाला भाकरी अशा प्रकारे बनवायची आहे. डावा हात भाकरीच्या साईडला असा ठेवायचा आहे आणि उजव्या हाताने भाकरी बनवून घ्यायची आहे. भाकरीच्या साईडने असा हात ठेवल्याने भाकरी फुटत नाही आणि भाकरीचा आकार एकदम गोल येतो. त्यामुळे भाकरी भाजताना तुम्ही भाकरीच्या साईडला असाच हात ठेवा, म्हणजेच तुमची भाकरीसुद्धा व्यवस्थित अशी गोल येईल. भाकरी बनवत असताना वरून भाकरी हाताला चिकटत असेल तर हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि भाकरी अशा प्रकारे गोल बनवायची. तर इथे गोल अशी भाकरी बनवून झालेली आहे. आता आपल्याला ही भाकरी अशा प्रकारे हातावर घ्यायची आहे आणि अशीच तव्यावर ठेवायची आहे. इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला ही भाकरी ठेवायची आहे आणि वरून थोडंसं आपल्याला यावर पाणी लावायचं आहे. भाकरीला पाणी सर्व साईडने नाही लागलं तर भाकरी व्यवस्थित फुगत नाही. त्यामुळे पाणी आपल्याला व्यवस्थित लावायचं आहे आणि असंच याला 2 ते 3 मिनिट मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचं आहे. आता 3 मिनिटानंतर आपल्याला ही भाकरी दुसऱ्या साईडने भाजून घ्यायची आहे. आता आपण गॅसची फ्लेम हाय करून दुसऱ्या साईडने भाकरी व्यवस्थित भाजून घेऊया. दुसऱ्या साईडने भाकरी भाजण्यासाठी 2 ते 3 मिनिटे लागतात. तर इथे दुसऱ्या साईडने सुद्धा भाकरी व्यवस्थित भाजली आहे. कधी कधी काय होतं, भाकरीमध्येच जास्त भाजते आणि साईडला भाजत नाही. अशा वेळी आपल्याला भाकरी मधोमध ठेवून साईडने भाजून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथे टम्म फुगलेली एक भाकरी बनवून झालेली आहे. आता आपण ही भाकरी काढून घेऊया. त्यानंतर भाकरी भाजण्याची आपण दुसरी पद्धत पाहणार आहोत. इथे पोळपाटवर थोडंसं सुकं पीठ ठेवायचं आहे आणि पिठाचा गोळा ठेवून त्यावर सुद्धा आपल्याला थोडंसं पीठ घालायचं आहे आणि ही भाकरी लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायची आहे. भाकरी लाटत असताना साईडचा भाग आपल्याला पहिला लाटून घ्यायचा आहे. जर भाकरी लाटण्याला चिकटत असेल तर वरून थोडंसं आपल्याला पीठ लावायचं आहे आणि ही भाकरी गोल अशी लाटून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथे भाकरी लाटून झालेली आहे. आता ही भाकरी आपण भाजून घेऊया. जशी आपण पहिली भाकरी भाजली त्याच पद्धतीने आपल्याला ही भाकरीसुद्धा भाजून घ्यायची आहे. भाकरी अशा प्रकारे तव्यावर ठेवायची आहे आणि त्यावर थोडंसं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 मिनिटानंतर याला आपण दुसऱ्या साईडने भाजून घेणार आहोत. आता आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे. भाकरीच्या कडा तव्यापासून अशा निघायला लागल्या की आपण भाकरी दुसऱ्या साईडने भाजून घेऊ. तरी ते टम्म फुगलेली दुसरी भाकरीसुद्धा बनवून झालेली आहे.
अशाच पद्धतीने आपण बाकी राहिलेल्या भाकऱ्या बनवून घेऊया. आता आपण सर्व भाकऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे आपण पिठाची उकड काढली नाही आहे किंवा गरम पाण्याचाही वापर केलेला नाही आहे, तरी इथे भाकरी एकदम मऊ लुसलुशीत बनली आहे. तुम्ही जर कधी अशा प्रकारे भाकरी बनवली नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.